पुढील 4 दिवसांसाठी सिंधुदुर्गाला पावसाचा ऑरेंज अलर्ट। जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार, मात्र कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीमध्ये पुन्हा पाऊस। सकाळपासून बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात। 16 जुलैपर्यंत जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी। पुढचे 5 दिवस भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यातल्या बहुतांश भागांमध्ये जोरदार पाऊस। कल्याण डोंबिवली परिसरात संततधार पाऊस सुरू। पावसामुळे कल्याण डोंबिवलीतल्या काही भागांमधला वीज पुरवठा देखील खंडित। संपूर्ण नाशिक शहरातला पाणी पुरवठा आज राहणार बंद, तर उद्या सकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं नाशिककरांना आवाहन। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातल्या नौपाडा कोपरी या भागांमध्ये पाणी पुरवठा बंद। सोमवारी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत पाणी पुरवठा बंद असणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर। 29,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार। लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच मुंबई दौरा। महाराष्ट्रात आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने मोदींच्या दौऱ्याला कमालीचं महत्त्व। मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचं मोदींकडनं भूमिपूजन, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालनं जाणाऱ्या जुळ्या बोगद्याचंही मोदी भूमिपूजन करणार। आरक्षणाच्या लढ्यासाठी जरांगेंची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅली। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी सरकारनं घेतलेली वेळ आज संपली। जरांगेंच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी। संभाजीनगरमधील 600 शाळा आणि 50 कॉलेजेस बंद राहणार। मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरे अध्यादेश काढला तर मुंबई जाम करू। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सरकारला थेट इशारा। खासदार निलेश लंकेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। अहमदनगरमध्ये अवैध धंद्यांना काही पोलीस अधिकाऱ्यांचं अभय। कारवाई न केल्यास पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा दिला इशारा। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या 9 उमेदवारांचा विजय। यात भाजपचे 5, शिंदे गटाचे 2 आणि अजित पवार गटाच्या 2 उमेदवारांचा समावेश। महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांपैकी 2 उमेदवारांचा विजय। ठाकरे गटातले मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय, तर शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंचा विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय। मुंडे विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर जल्लोष। पंकजा मुंडेंच्या विजयानंतर परळीतल्या त्यांच्या यशस्वी निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष। फटाके फोडत, पेढे वाटत मुंडे समर्थकांकडून आनंद साजरा। विधान परिषद निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवार भावना गवळींचा विजय। लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर भावना गवळी नाराज असल्याच्या होत्या चर्चा। शिंदेंच्या शिवसेनेच्या भावना गवळींचा विजय। वाशिम शहरात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पाटणी चौकात फटाके फोडत जल्लोष। कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने यांचा विधान परिषदेवर विजय। विधान भवनातल्या शिवसेना पक्ष कार्यालयात शिवसेना नेत्यांकडून तुमानेंचं अभिनंदन। विधान परिषद निवडणुकीत अजित पवार गटातले उमेदवार राजेश विटेकर यांचा विजय। परभणीत लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर विटेकर यांना आता विधान परिषदेत संधी। विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा विजय। योगेश टिळेकर यांना पहिल्यांदाच विधान परिषदेवर संधी। योगेश टिळेकरांच्या विधान परिषदेतल्या विजयानंतर त्यांचा मुलगा आणि मातोश्रींना अश्रू अनावर।
टिळेकरांनी आजवर केलेल्या कामाची ही पावती असल्याची टिळेकरांच्या आईची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीत सदाभाऊ खोत विजयी. सांगलीतल्या वाळवा तालुक्यातल्या भाटवडेमध्ये कार्यकर्त्यांनी केला जल्लोष. काही गद्दार आणि बदमाश लोक आमच्यात होते, त्या बदमाश लोकांवर काँग्रेस पक्ष कारवाई करणार. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. ज्यांनी महाविकास आघाडीला मतं दिली नाहीत अशा काँग्रेस आमदारांची नावं आम्ही हायकमांडला पाठवली आहेत. लवकरच या आमदारांवर कारवाई होणार. पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या विजयानं हुरळून जाऊ नका. 2 महिन्यात विधानसभेला जनता यांचा बुरखा फाडेल. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया. भाजपनं पक्ष चोरले अशी टीका करणारी इंडिया आघाडी छोट्या पक्षांची भाजपसारखीच वागली. शिक्षक भारतीच्या कपिल पाटलांची इंडिया आघाडीवर जोरदार टीका. आपण पुन्हा एकत्र यायला हवं. चंद्रकांत पाटलांची भेटी दरम्यान संजय राऊतांचं वक्तव्य. त्यावर हे तुमचं वाक्य असेल तर मीही लाईन घेणार. चंद्रकांत पाटलांचं उत्तर. संभाजीराजे छत्रपती 14 जुलैला विशाळगडावर जाण्यावर ठाम. विशाळगडावर न जाण्यासाठी प्रशासन संभाजीराजेंना आवाहन करणार. विशाळगडावरच्या अनधिकृत मशीद बांधकामाविरोधात शिवप्रेमींचा आझाद मैदानावर धरणे आंदोलन. मंत्री मंगल प्रभात लोढांची आंदोलनस्थळी भेट देत विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्याचं आश्वासन. प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर दोषी आढळल्यास त्यांना IAS पदावर रुजू होऊ दिलं जाणार नाही. त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार. केंद्र सरकारच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याकडून आरोपीला सोडण्यासाठी पोलीस उपायुक्तांवर दबाव. नवी मुंबई पोलीस उपायुक्त विवेक पानसरेंकडून गृहमंत्रालयाला पत्र. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी ऑडी गाडीवरचा दंड भरला. 27,400 रुपये दंड शासनाकडे भरल्याची माहिती. मुंबईतल्या अंधेरीमधल्या गोखले ब्रिज आणि बर्फीवाला ब्रिजमधल्या उंचीचा गोंधळ पालिका आणि रेल्वे यांच्यात समन्वय नसल्यामुळे सत्यशोधक समितीचा अहवाल, तर अहवालात अधिकाऱ्यांना क्लीन चिट. मध्य रेल्वेवर उद्या ठाणे ते दिवा दरम्यान मेगा ब्लॉक. अनेक मेल आणि एक्सप्रेस विलंबानं धावणार, तर ब्लॉक काळात काही लोकल फेऱ्याही रद्द. पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक, त्यामुळे रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नसणार. हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. ठाणे ते वाशी आणि नेरूळ मार्गावर मात्र कोणताही ब्लॉक नसेल. कोस्टल रोडवरनं बेस्टची सेवा सुरू. नरिमन पॉइंट ते भायखळा बेस्टच्या AC बस धावणार. सिंधुदुर्गातल्या फोंडा घाटातील अवजड वाहनांची वाहतूक आज सुरू होणार. आजपासून वाहतूक सुरू करायला सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल कार्यान्वित होण्यासाठी सज्ज. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी टर्मिनलची पाहणी करत सज्जतेचा घेतला आढावा. एसटी महामंडळाच्या 87,000 कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न निकाली. 230 कोटी रुपये निधी वितरित करायला गृह विभागाची मंजुरी. 15 जुलैपर्यंत खात्यात पगार जमा होणार. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज अकलूज मुक्कामी. माळीनगरमध्ये पहिलं उभं रिंगण पार पडणार. सोलापुरात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न. या रिंगणाची ड्रोन दृश्य खास ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात. आतापर्यंत मंदिर प्रशासनाकडून 3 जणांवर गुन्हा दाखल. नांदेडमध्ये केळीचे दर घसरल्यानं शेतकरी हतबल. जुलै महिन्यात मागणी जास्त असून सुद्धा केळीला 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल इतकाच दर. क्विंटल मागे तब्बल 500 रुपयांची घसरण.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी एसआयटी कडून आरोपपत्र दाखल. भावेश भिंडेसह चौघांविरोधात आरोपपत्र. या दुर्घटनेत 17 जणांचा झाला होता मृत्यू. खड्ड्यांसंदर्भात वारंवार येणाऱ्या हस्तक्षेप याचिकांमुळे कोर्ट त्रस्त. असंच सुरू राहिल्यास कोर्टाचा वेळ वाया जाणार. त्यामुळे खड्ड्यांबाबतच्या याचिका लवकरच निकाली काढण्याचे कोर्टाचे आदेश. खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू. वसई पश्चिमेकडच्या जकात नाका इथली घटना. इंस्टाग्रामवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरनं शाळेकडनं 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई झालेल्या विद्यार्थ्यानं केली आत्महत्या. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर शाळेचा संचालक अटकेत. रेल्वे प्रवासात सहप्रवासी दाम्पत्याशी सलगी करून महिलेकडून 6 महिन्याच्या मुलाचं अपहरण. वडनेरा नागपूर प्रवासादरम्यानची घटना. रेल्वे पोलिसांनी 3 तासात महिलेला घेतलं ताब्यात. भंडाऱ्यात कारधा पोलिसांची मोठी कारवाई. 18 किलो गांजासह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त. कोंबड्यांचं खाद्य वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये केली जात होती गांजाची तस्करी. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर गांजा विक्री करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केली अटक. टोळीकडनं 48 किलो गांजा केला पोलिसांनी जप्त. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तू.